माझे नाव रिद्धी विजय सोनवणे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ईश्वरी गोपनाथ वारे. आम्ही इयत्ता 6वीत शिकतो. आमच्या शाळेचे नाव संत बहिणाबाई प्रायमरी इंग्लिश स्कूल देवगाव अंबारी आहे. आमच्या तालुक्याचे नाव कन्नड आणि जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर. आम्ही एक समस्या सोडलेली आहे. त्या समस्येचं नाव आहे हवा प्रदूषण. हवा प्रदूषणाची कारणे: नंबर 1 वाढती वाहने, नंबर 2 वाढते औद्योगिकरण, नंबर 3 वाढती लोकसंख्या, नंबर 4 खाणकाम. हवा प्रदूषणामुळे कोणकोणत्या घटकांवर परिणाम होतो तर ते आपण बघूया. पशुपक्षी, संपूर्ण मानव प्रजाती, सजीव सृष्टी. परिणाम: नंबर 1 श्वासाचे आजार, नंबर 2 डोळे व त्वचेचे आजार. हवा प्रदूषणामुळे होणारे परिणाम: नंबर 1 श्वसनाचे आजार, नंबर 2 डोळे व त्वचेवर परिणाम, नंबर 3 प्रकाश संश्लेषण कमी वेगाने होते, नंबर 4 ग्लोबल वॉर्मिंग, नंबर 5 झाडांची पाने पिवळी पडतात. चला तर मित्रांनो, आपण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाय करू शकतो. जसे की 1 नंबर कारखान्यातून निघणारा धूर फिल्टर करून सोडणे, नंबर 2 पायी चालणे, नंबर 3 सायकलचा वापर करणे, नंबर 4 जास्तीतील झाडे लावणे, नंबर 6 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे, नंबर 7 जास्तीतील लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे, नंबर 7 सरकारी वाहनांचा वापर करणे, नंबर 8 जंगलतोड कमी करणे. नंबर 8 शक्य तिथे पायी चालणे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे हवा प्रदूषण कमी करू शकतो व आपल्या सजीव सृष्टीला वाचवू शकतो व त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. आपण जर अशा उपाययोजना केल्या तर आपण पर्यावरण वाचवू शकतो आणि आपण शुद्ध हवा घेऊ शकतो. धन्यवाद.